नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमची ट्रेनर चंचल येवले आणि आज तुमच्यासाठी प्रिपोजिशन हा टॉपिक घेऊन आली आहे. आपण थोडे थोडे प्रिपोजिशन कव्हर करतोय आणि त्यामधील डिफरन्स सुद्धा समजून घेतोय. आपण थोडे थोडे प्रिपोजिशन यासाठी कव्हर करतोय की तुम्हाला ते समजायला हवे, तुम्हाला यूज करता यायला पाहिजे. एक साथ जर आपण खूप साऱ्या गोष्टी शिकलो तर ते आपण विसरून जातो. मात्र आपण थोडं थोडं शिकलो आणि त्याचा जर यूज केला तर ते लॉंग टाईमसाठी आपल्या लक्षात राहतं. त्यामुळेच आपण प्रिपोजिशन आज सुद्धा बघणार आहे, डिफरन्स सुद्धा लक्षात घेणार आहे आणि अतिशय महत्त्वाचे असे प्रिपोजिशन आजचे आहेत. फॉर, फ्रॉम, ऑफ आणि OFF ऑफ यामधील डिफरन्स आणि याचा यूज कुठे कुठे करायचा हे सुद्धा बघा. आपण टायमिंगशी रिलेटेड जे काही फॉर फ्रॉमचे युजेस होते ते बघितले होते. त्यामध्ये आपण कुठे आपल्याला यूज करायचा, कशासाठी यूज करतो, सर्व गोष्टी आपण कव्हर केल्या होत्या त्या व्हिडिओमध्ये. तर आज आपण थिंगशी रिलेटेड गोष्टी बघणार आहे. तर जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर पहिले तो व्हिडिओ बघून घ्या. ही स्पोकनची सिरीज आपली चालू आहे, त्यामधीलच हा व्हिडिओ आहे. डे 1 पासून या सिरीजला फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये शिकता येईल आणि कुठलंही कन्फ्युजन तुम्हाला कुठे राहणार नाही. तर हा माझा ऑथेंटिक प्रयत्न आहे तुम्हाला शिकवण्यासाठी. तुम्हाला फक्त अभ्यास करायचा आहे. तर चला सुरुवात करूया आपण आजच्या व्हिडिओची. त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर पेड कोर्सेससाठी इंटरेस्टेड असाल आणि स्टेप बाय स्टेप तुम्हाला इंग्लिश घर बसल्या शिकायचे असेल तर तुम्ही आपल्या येवले अकॅडमी ॲपवरती जाऊ शकता. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे आणि तिकडे जाऊन तुम्ही स्पोकन इंग्लिश कोर्स, इंग्लिश ग्रामर कोर्स, PDFs अवेलेबल आहे. आता कॉम्बो कोर्ससुद्धा तुमच्यासाठी लॉन्च झाला आहे. तर जो कोर्स तुम्हाला घ्यायचा आहे किंवा तुम्हाला ग्रामर पण शिकायचं आहे, स्पोकन पण शिकायचं आहे आणि PDF सुद्धा पाहिजे तर कॉम्बो कोर्स तुम्हाला कमी प्राईजमध्ये मिळून जाईल. तुम्ही ते घेऊ शकता, स्टेप बाय स्टेप घरबसल्या शिकू शकता. आणि फ्री शिकायचं असेल तर चॅनलवरती कॉन्स्टंटली तुम्ही व्हिडिओज बघू शकता. तर चला सुरुवात करूया आजच्या टॉपिकची. आजच्या टॉपिकला आपण प्रिपोजिशन असं नाव दिलंय. प्रिपोजिशन आपण कव्हर करतोय स्टेप बाय स्टेप. यामध्ये पहिलं प्रिपोजिशन आपण घेतलंय फॉर. बघा, फॉर म्हणजे काय होतं तर फॉर म्हणजे च्यासाठी किंवा आपण याला साठी सुद्धा म्हणतो. ठीक आहे. ज्यांना टायमिंगशी रिलेटेड याचे युजेस शिकायचे त्यांनी याच्या आधीचा व्हिडिओ किंवा त्याच्या पूर्वीचा व्हिडिओ आहे तो टायमिंगशी रिलेटेड टाकलेला, तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. जसं मी म्हटलं, आय ब्रॉट अ गिफ्ट फॉर यू. आय ब्रॉट मी आणले. आय ब्रॉट काय आणले, अ गिफ्ट फॉर यू. फॉर म्हणजे साठी, तुझ्यासाठी. या सेन्सने जेव्हाही मराठीमध्ये तुम्ही म्हणाल की कशाच्या तरी साठी, हा सेन्स जेव्हा येईल त्यावेळी तुम्ही फॉरचा यूज करणार त्या ठिकाणी. आय ब्रॉट अ गिफ्ट फॉर यू, मी एक गिफ्ट आणले तुझ्यासाठी. शी इज गोईंग, ती जात आहे. फॉर पार्टी, पार्टीसाठी. सेन्स बघा काय आहे, साठी. कशासाठी, पार्टीसाठी. दे वेंट, ते गेले. दे वेंट फॉर कॉम्पिटिशन, ते कॉम्पिटिशनसाठी गेले. सेन्स लक्षात ठेवायचा, जेव्हाही मराठीमध्ये आपण साठी असं म्हणतो हा सेन्स आपल्याला येतो. बाय प्रॅक्टिसिंग तुम्हाला येऊन जाईल, तर त्यावेळी तुम्हाला फॉरचा यूज करायचा आहे. ठीक आहे. हा झाला आपला फॉर. आता आपण शिकूया फ्रॉम. फॉर म्हणजे साठी आणि फ्रॉम म्हणजे कडून किंवा आपण त्याला पासून सुद्धा म्हणतो. जसं पहिलं सेंटेन्स आपण घेतलंय, ही इज, तो आहे. फ्रॉम पुणे, तो पुण्यापासून आहे किंवा आपण काय म्हणतो पुण्याचा आहे. तो पुण्याचा आहे किंवा पुण्यापासून आहे, म्हणून आपण हे सेंटेन्स घेतलंय, ही इज फ्रॉम पुणे. आय गॉट अ लेटर, मला पत्र मिळाले. फ्रॉम माय फ्रेंड, माझ्या मित्राकडून. आय गॉट अ लेटर फ्रॉम माय फ्रेंड, माझ्या मित्राकडून मला पत्र मिळाले. अशा पद्धतीने आपण याचा यूज करत असतो. तर चला नेक्स्ट सेंटेन्स आहे, शी लर्न्ड, ती शिकली. शी लर्न्ड इट, ती हे शिकली. फ्रॉम हर मदर, ती हे तिच्या आईकडून. कडूनसाठी आपण घेतलंय फ्रॉम. ती तिच्या आईकडून हे शिकली. कडूनसाठी कोणातरी कडून आपल्याला गिफ्ट मिळतं है ना, तिथे दिलेलं असतं गिफ्टवरती नाव, फ्रॉम यांच्याकडून त्याचं नाव असतं त्या व्यक्तीचं. तर फ्रॉम म्हणजे काय तर कडून. हे लक्षात घ्या, जेव्हाही मराठीमध्ये पासून आणि कडून हा सेन्स तुम्हाला येईल, फ्रॉमचा यूज त्या ठिकाणी करून टाकायचा. ऑफचा यूज आपण शिकूया.
OF ऑफ आणि OFF ऑफ ह्या दोन गोष्टी यांना प्रोनाउन्स आपण सारखंच करतो, जसं याला पण ऑफच म्हणतो, याला पण ऑफच म्हणतो. मात्र हा जो ऑफ आहे याचा अर्थ होतो चा, ची, चे. जसं आपण काय म्हणतो, राम हा श्यामचा भाऊ आहे. श्यामचा या ठिकाणी काय आलं, चा है ना. तिची, कोणाची तरी, ती तिची बहीण आहे. चीचा सेन्स येतो, म्हणजे चाची चे सेन्स जेव्हा येईल तेव्हा तुम्ही ऑफचा यूज त्या ठिकाणी करायचा आहे. जसं धिस बुक इज ऑफ महात्मा गांधी. आता आपण म्हटलं धिस बुक इज, हे पुस्तक आहे ऑफ महात्मा गांधी, महात्मा गांधींचे. यासाठी आपण इथे सेन्स कशाचा आहे, चे, महात्मा गांधीजींचे, म्हणून आपण ऑफचा यूज केलाय. द स्टॅच्यू ऑफ शिवाजी महाराज. स्टॅच्यू कोणाचा आहे, तर शिवाजी महाराजांचा. यापूर्वी आपण ऑफचा यूज केलाय, चा या अर्थाने, शिवाजी महाराजांचा. ही इज द ब्रदर ऑफ राम. तो भाऊ आहे रामचा. बघा, जेव्हाही असे सेन्स येतील बोलताना मराठीमध्ये तेव्हा तुम्ही ऑफचा यूज करायचा आहे. तुम्ही ज्या काही गोष्टी वाचता किंवा तुम्ही ऐकता तिथे तुम्हाला जेव्हा युजेस दिसतील याचे, तेव्हा लक्षात घ्यायचं याचा यूज कशासाठी केलाय. ऑफ म्हणजे काय, आता हा ऑफ दुसरा ऑफ आहे. जसं आपण लाईट ऑन ऑफ करतो, जेव्हा ऑफ करतो त्याला हा ऑफ आपण यूज करत असतो. हा ऑफ म्हणजे पासून वेगळे, वेगळे होणे किंवा करणे. होणे किंवा करणे हे दोन्ही गोष्टी यामध्ये आपण म्हणू शकतो. जसं आपण एखादी वस्तू, जसं मोबाईल आहे टेबलवरती ठेवलेला आणि मी उचलला, जेव्हा मी मोबाईल उचलला तेव्हा तो काय झाला, टेबलपासून वेगळा झाला. मग हे जे वेगळं होणं आहे यालाच आपण OFF ऑफ असं म्हणतो आणि त्याचा आपण यूज करतो. बघा एक्झाम्पल आहे, आय मूव्ड द कप ऑफ द टेबल. मी कप उचलला कुठून, ऑफ, टेबल वरून, म्हणजे टेबलपासून मी वेगळा केला. मंकी जम्प्ड, मंकीनी उडी मारली ऑफ द ट्री, म्हणजे एका झाडावरून त्याने दुसऱ्या झाडावर उडी मारली, म्हणजे पहिलं झाड त्याने सोडून दिलं, म्हणजे तो वेगळा झाला त्या झाडापासून, म्हणून आपण म्हटलं मंकी जम्प्ड ऑफ द ट्री. आय टूक द मोबाईल, मी मोबाईल घेतला ऑफ द टेबल, मी टेबलवरून मोबाईल घेतला म्हणजे काय केलं, तर असा उचलून घेतला, म्हणजे तो वेगळा झाला त्या गोष्टीपासून. जेव्हाही असं तुम्हाला दिसेल सिच्युएशन वेगळं होण्याची, त्यावेळी आपण OFF ऑफचा यूज करत असतो. आणि तुम्हाला डेली लाईफमध्ये जेव्हा यूज करायचं आहे, कुठेही कन्फ्यूज व्हायचं नाही, सेन्स लक्षात ठेवायचे आणि या सगळ्यांचा यूज करायचा. ठीक आहे, आता याचे सर्व युजेस खूप सोपे आहेत. प्रॅक्टिस करा छान आणि या टॉपिकला कव्हर करा. तर आजचा टॉपिक अतिशय महत्त्वाचा, अतिशय इझी असा टॉपिक होता. यामध्ये आपण फक्त 4च प्रिपोजिशन शिकलोय जे महत्त्वाचे असे होते आणि याचाच तुम्हाला अभ्यास करायचा आहे. आणि पुढल्या व्हिडिओमध्ये सुद्धा अजून काही प्रिपोजिशन्स आपण कव्हर करणार आहे. सो या ठिकाणी आपण थांबू. कोणी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि अशा प्रकारचे व्हिडिओ कुठलेही तुम्ही मिस करणार नाही. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग एव्हरीवन. थँक्यू सो मच.